पुण्याच्या सदाशिव पेठेतील एक जुना फ्लॅट. सुरुवातीला तिथे फक्त विचित्र आवाज यायचे, मग वस्तू स्वतःहून हलू लागल्या आणि काही दिवसांनी त्या फ्लॅटवर राहणाऱ्या मुलांना जाणवू लागलं की ते तिथे एकटे नाहीत. पण जेव्हा एका रात्री त्या अंधारात त्यांनी एक विचित्र आकृती पाहिली, तेव्हा त्यांना समजलं की आता खूप उशीर झाला आहे. मित्रांनो, आजची ही घटना आहे पुण्यातील एका अशा फ्लॅटची जो अनेक प्रश्नांना अनुत्तरित ठेवून आजही उभा आहे. आजची ही घटना मला माझा सबस्क्रायबर रवी याने ईमेलद्वारे पाठवली होती आणि त्याच्या म्हणण्यानुसार ही कथा काल्पनिक नसून त्याच्या आयुष्यात घडलेला सत्यप्रसंग आहे. या घटनेतील काही प्रसंग इतके विचित्र आहेत की ते ऐकल्यानंतर तुम्हीही विचार कराल की काही गोष्टी खरंच विज्ञानाच्या पलीकडे असतात का? तर मित्रांनो, तुम्हालाही अशाच हॉरर, मिस्टेरियस आणि सस्पेन्स स्टोरी आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण इथे प्रत्येक गोष्टी मागं लपलेलं असतं एक असं रहस्य जे झोपण्याआधी तुम्हाला एकदा मागे वळून बघायला नक्की भाग पडेल. 2017 सालची गोष्ट आहे. रवी नांदेडचा रहिवासी असून त्या काळात पदवी शिक्षणासाठी पिंपरी चिंचवडमध्ये राहत होता. त्याचे 2 मित्र निखिल आणि समर पदवी पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यातील सदाशिव पेठेत राहायला जाणार होते. सदाशिव पेठेत अनेक क्लासेस, लायब्ररीज आणि अभ्यासासाठी योग्य वातावरण असल्यामुळे विद्यार्थ्यांची नेहमीच गर्दी असते. त्यामुळे परवडणाऱ्या दरात खोली मिळणे तसं अवघडच होतं. जवळपास 15 दिवस शोधाशोध केल्यानंतर त्यांना एका ब्रोकरमार्फत जुनी 2 BHK सदनिका मिळाली. भाडंही अपेक्षापेक्षा कमी होतं. जागा थोडी जुनी होती, पण त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी तिथे राहायला जाण्याचा निर्णय घेतला. 2 खोल्या असल्यामुळे निखिल एका खोलीत आणि समर दुसऱ्या खोलीत राहू लागले. राहायला गेल्यानंतर रवी काही दिवसांनी त्यांना भेटायला सदाशिव पेठेत गेला. फ्लॅटमध्ये प्रवेश करताच त्याला काहीतरी विचित्र जाणवू लागलं. नेमकं काय चुकतंय हे त्याला सांगता येत नव्हतं. रवीने निखिलला म्हटलं, सध्या इथेच राहा, पण लवकरच दुसरी जागा शोधायला सुरुवात करा. मला हा फ्लॅट काहीसा विचित्र वाटतोय. निखिल हसतच म्हणाला, अरे, एवढ्या दिवसांनी खोली मिळाली आहे, आता पुन्हा सुरुवातीपासून शोधायचं म्हणजे डोक्याला तापच आहे. रवीने हे विषय तिथेच सोडून दिला. पहिला आठवडा तर शांत गेला, मग हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या. एका दुपारी क्लास संपवून निखिल फ्लॅटवर आला. दरवाजा उघडताच त्याला किचनमधून भांडी आपटल्यासारखा आवाज येऊ लागला. तो धावतच आत गेला, पण स्वयंपाकघर रिकामच होतं. सर्व भांडी त्यांच्या जागेवरच होती. त्याने संपूर्ण घर तपासलं, पण घरात कोणीच नव्हतं. मग त्याने स्वतःला समजावलं की कदाचित बाहेरूनच आवाज आला असेल. पण असे आवाज वारंवार ऐकू येऊ लागले. कधी रात्री उशिरा, कधी पहाटे, कधी दोघेही अभ्यास करत असताना. हळूहळू त्यांचं लक्ष आणखी काही गोष्टींकडे जाऊ लागलं. खोलीतून बाहेर पडताना ठेवलेली वस्तू अचानक जागा बदललेली असायची. फ्रीजचं दार किंचित उघडं असायचं. कधी कधी बंद खिडकीजवळ धुळीत पावलांसारख्या अस्पष्ट खुणा दिसायच्या. एके दिवशी निखिलने शेजाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फार काही सांगितलं नाही. ते फक्त एवढेच म्हणाले की येथे विद्यार्थी येतात आणि काही महिन्यांनी निघून जातात. सुमारे महिन्याभरानंतर त्यांचे 2 मित्र रोहन आणि सौरभ त्यांना भेटायला रूमवर आले. दोघेही फ्लॅटवर राहणार होते. पहिल्या रात्री सर्व काही ठीक होतं, पण दुसऱ्या दिवसापासून रोहनची तब्येत अचानक बिघडू लागली. रात्री झोप लागत नव्हती. त्याला सतत असं वाटायचं की कोणीतरी त्याच्या शेजारी उभं आहे. सौरभलाही विचित्र स्वप्न पडू लागली. 2च आठवड्यात त्यांची अवस्था इतकी बिकट झाली की त्यांनी कोल्हापूरला परत जाण्याचा निर्णय घेतला. निघताना ते फक्त एवढंच म्हणाले की तुम्ही शक्य तेवढ्या लवकर ही जागा सोडून द्या. त्यांच्या जाण्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. एका सकाळी समर बाथरूममध्ये गेला. दरवाजा उघडताच त्याच्या नजरेस एक मृत उंदीर पडला. त्याच्या भोवती कबुतरांची पिसे विखुरलेली होती. बाथरूममधील छोटी खिडकी पूर्णपणे जाळीने बंद होती. तिथून कोणताही प्राणी आत येणं शक्य नव्हतं. समर बराच वेळ त्या दृश्याकडे पाहत राहिला. त्या दिवसानंतर तो पूर्णपणे बदलला. पूर्वीसारखं बोलणं बंद झालं, हसणं बंद झालं, क्लासला जाणं कमी झालं. आणि मग एक दिवस त्याने रवीलाच फोन केला. तो म्हणाला, रवी, मला तुझ्याकडे काही दिवस राहायचं आहे. त्याचा आवाज ऐकून
रवीला जाणवलं की काहीतरी गंभीर आहे. रवी लगेचच सदाशिव पेठेत गेला आणि त्याला पिंपरी चिंचवडला घेऊन आला. रस्त्यात तो फक्त एकच गोष्ट वारंवार सांगत होता, मला सतत असं वाटतं की कोणीतरी माझ्याकडे पाहतंय. 2 दिवसांनी निखिल परत आल्यानंतर रवी, निखिल आणि समर तिघे पुन्हा त्या फ्लॅटवर गेले. त्या रात्री वातावरण हलकं करण्यासाठी त्यांनी चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला. चित्रपट सुरू असताना निखिलच्या रूमचा दरवाजा अचानक जोरात बंद झाला. तिघांनी एकाच वेळी तिथे पाहिलं. काही क्षण कोणीच काही बोललं नाही. तेवढ्यात समर त्याच्या खोलीत गेला. त्याच्या भिंतीवर गणपतीचं फ्रेम केलेलं चित्र टांगलेलं होतं. ते खाली पडलेलं होतं. त्याने ते पुन्हा व्यवस्थित लावलं. काही क्षणांनी पुन्हा ते खाली पडलं. तिसऱ्यांदा लावल्यानंतरही तसंच झालं. यावेळी मात्र ते सगळे शांत झाले. त्या रात्री त्यांनी तिघांनीही हॉलमध्ये झोपण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी समरचा चुलत भाऊ अथर्व आला. 2 दिवसांनी त्याचा वाढदिवस होता. त्या दिवशी रात्री सगळ्यांनी एकत्र जेवण केलं, गप्पा मारल्या आणि झोपायला गेले. समर त्याच्या खोलीत होता. रवी, निखिल आणि अथर्व तिघेही हॉलमध्ये झोपले होते. मध्यरात्री अचानक रवीला जाग आली. कोणीतरी अगदी जवळून चालल्यासारखा त्याला भास झाला. त्याने डोळे उघडले. अथर्व 2 मीटर अंतरावर झोपला होता. त्याने निखिलच्या बेडकडे पाहिलं. तो तिथे नव्हता. तेवढ्यात त्याची नजर हॉलच्या कोपऱ्याकडे गेली. तिथे काहीतरी उभं असल्याचा भास होत होता. त्याने पुन्हा पाहिलं. यावेळी ती आकृती त्याच्या दिशेने सरकत असल्यासारखी वाटली. काही क्षण रवी नुसताच त्या दिशेने पाहत राहिला. त्यानंतर तो तिथून उठला आणि थेट समोरच्या खोलीत गेला. काही वेळाने त्यांना निखिल बाल्कनीत सिगारेट ओढताना दिसला. तो म्हणाला, मलाही झोप लागली नव्हती. त्या रात्रीनंतर ते तिघेही अस्वस्थ राहू लागले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निखिल आणि समर जेवण आणण्यासाठी बाहेर गेले होते. अथर्व खोलीत बसला होता आणि रवी बाथरूममध्ये गेला होता. पण नळ अचानक स्वतःहून सुरू झाला. त्यानं तो बंद केला. काही सेकंदांनी तो पुन्हा सुरू झाला. यानंतर बाथरूमचा दरवाजा हळूहळू उघडू लागला. रवी मागे वळला नाही, पण दरवाजा पूर्ण उघडल्याचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू आला. त्या क्षणी बाथरूमच्या बाहेर कोणीतरी उभं असल्याची जाणीव त्याला झाली. त्याच्या कानात फक्त नळातून पडणाऱ्या पाण्याचा आवाज घुमत होता. तो बराच वेळ तसा उभा राहिला. निखिल आणि समर परत आल्यावरच तो बाहेर आला. त्या दिवशी त्याने ठरवलं की आता काहीही झालं तरी या फ्लॅटवर पुन्हा पाऊल ठेवायचं नाही. त्याने आपलं सामान घेतलं आणि तो पिंपरी चिंचवडकडे निघाला. एकाच आठवड्यानंतर रवीला निखिलचा फोन आला. तो म्हणाला, आम्ही फ्लॅट सोडला. रवीने विचारलं, अचानकच? तेव्हा त्याने शेवटची घटना सांगितली. रवी तिथून गेल्यानंतर रात्री समर आणि अथर्व काही कामासाठी खाली गेले होते. निखिल एकटाच खोलीत होता. अर्धवट झोपेत त्याला वाटलं की रवी अजूनही त्या फ्लॅटमध्येच आहे. काही क्षणांनी त्याला आठवलं की रवी तर फ्लॅट सोडून निघून गेला आहे. त्याने हळूच डोळे उघडले. तेव्हा त्याच्या पलंगाजवळ एक अस्पष्ट काळी आकृती उभी होती. तो काहीच न बोलता शांत पडून राहिला. काही क्षणांनी खोलीतील खुर्ची स्वतःहून सरकल्याचा आवाज आला. जणू कोणीतरी त्यावर बसलं होतं. त्यानंतर त्याला अस्पष्ट पुटपुटल्यासारखे आवाज ऐकू येऊ लागले. शब्द समजत नव्हते, पण आवाज नक्की येत होता. थोड्याच वेळात अथर्व आणि समर परत आले. ते दोघेही घाबरलेले दिसत होते. त्यांनी सांगितलं की जिन्यावरून वर येताना त्यांना त्यांच्या पुढे कोणीतरी धावत असल्याचा आवाज ऐकू आला होता. पण वर पोहोचल्यावर तिथे कोणीच नव्हतं. आणि त्या रात्रीनंतर त्यांनी एकही क्षणी तिथे न थांबण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ते मित्राकडे राहायला गेले आणि काही दिवसांनीच त्यांनी कोथरूडमध्ये फ्लॅट घेतला. नंतर चौकशी केल्यानंतर एका वृद्ध माणसाने त्यांना एवढंच सांगितलं की त्या घरात कोणीही जास्त काळ टिकत नाही. पण त्यामागचं कारण त्याने कधीच सांगितलं नाही. आजही सदाशिव पेठेतून जाताना त्या जुन्या इमारतीकडे पाहून रवीला त्या रात्रींची आठवण येते. आणि एक प्रश्न अजूनही त्याच्या मनात येतो, त्या फ्लॅटमध्ये नेमकं काय होतं? तर मित्रांनो, ही होती रवीसोबत घडलेली सत्य घटना. जर तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल तर मला मेलद्वारे नक्की कळवा. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.